जिंदाबाद जिंदाबाद भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आज डॉक्टर आंबेडकरांची आठवण प्रकर्षाने येते, कारण आम्ही भारतीयासाठी त्यांनी जे संविधान निर्माण केलं होतं आणि हा जो देशाचा मूलभूत कायदा आहे तोच आज धोक्यात आणला गेला आहे। धर्मनिरपेक्षता संपवण्याचा प्रयत्न आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव याला अर्थहीन करण्याचा प्रयत्न चालू आहे। अशा वेळेला सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आपले संविधान टिकवले पाहिजे, हीच अपेक्षा आज आंबेडकर जयंतीच्या निमित्त आहे। भारतीय संविधान जिंदाबाद 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 सामाजिक न्याय जिंदाबाद 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 सामाजिक न्याय जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। की भारताचं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये जे मूल्य दिलेले आहेत त्या मूल्यांची जोपासना भारतीय जनमानसामध्ये व्हावी, ते मूल्ये रुजली जावेत। कारण अलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तो घटनात्मक नैतिकतेचा। याच्यामध्ये आपणाला असं दिसतं की जरी भारताच्या संविधानाच्या माध्यमातून येथील राज्यकारभार चालवायची अपेक्षित असलं तरी तो अप्रत्यक्षपणे त्याची अवहेलना करून आपणाला हवं त्या पद्धतीनं राज्य चालवलं जातं। आणि म्हणून मी म्हटलं की घटनात्मक नैतिकतेचा प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रामधील विधान परिषदेच्या जागा राज्यपालांनी जवळ भरल्या नाहीत, लोकप्रतिनिधी त्यांना काम करता आलेलं नाही। तामिळनाडूमधील राज्यपालांची आपणाला माहिती आहे की त्या ठिकाणी आपलं जे अभिभाषण ते 5 मिनिटात सोडून गेले, मंत्र्याला शपथ द्यायचं नाकारलं। केरळच्या राज्यपालांचं उदाहरण घेतलं तर ते रस्त्यावरच बसले, विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही FIR दाखल करा। अशा अनेक गोष्टी आहेत की याच्यामधून आपणाला असं दिसून येतं की संविधानात्मक तरतुदी ज्या आहेत त्या संविधानात्मक तरतुदी बाजूला राहून आपणाला हवं त्या पद्धतीनं आणि संविधानाच्या नावावर आपल्या गोष्टी खपवण्याचा जो प्रयत्न आहे याच्यातून संविधान प्रत्यक्षात धोक्यातच आलेलं आहे हे जाणवतं। आणि म्हणून हे संविधान राहिलं पाहिजे, कारण हे संविधान म्हणजेच या देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे।